एखादा गणपती बाप्पाचा भक्त आपला नवस पूर्ण झाल्यावर जे काही गोष्टी दान करतो, मंडळ त्याच्या गोष्टीचा लिलाव कसा करतो ते आपण ह्या व्हिडिओमध्ये हास्य सुरुवात पाहणार आहे. कुठल्याही मंडळाशी काही याचा संबंध नाही. नमस्कार मित्रांनो, खजूरवाडीच्या गणपती बाप्पाच्या मंडळामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज मित्रांनो आपल्या गणेशोत्सवामध्ये ज्या सगळ्या गोष्टी लोकांनी दान केलेल्या आहेत, त्या दान केलेल्या गोष्टी आपण आज त्याचा लिलाव करणार आहेत. तर काय काय गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी येतील. इकडे सगळ्या बसलेल्या सगळ्या लोकांपैकी जो जास्त रक्कम देईल त्याला ती वस्तू मिळणार. तुम्ही खिसे गरम करून आलेले असाल, सगळे पैसे तुम्ही व्यवस्थित वापरा. आपण लिलावाला आता सुरुवात करूया. पहिल्या लिलावाची सुरुवात आपली काय आहे? आपली बॅट. मित्रांनो ही बॅट आहे, याची किंमत आहे 500 रुपये. कोणाला घ्यायची का ही बॅट? 500 रुपये एक. 600 रुपये. 600 रुपये. बोला 600 रुपये एक. 600 रुपये दोन. 800. अरे वा 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 वा. बघा आता मित्रांनो, तू घेतोस ती बॅट म्हणून सांगतो. आता पुढे तुम्ही बोली लावाल. ही बॅट जर का तुमच्या मुलाला तुम्ही दिली तर तुम्हाला खरं सांगतो, गणपती बाप्पा ही शपथ घेऊन सांगायला लागलो, ही बॅट तुमच्या मुलाने जर का क्रिकेटमध्ये वापरली तर सचिन तेंडुलकरचे सगळे रेकॉर्ड तुमचा पोरगा तोडणार आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला ही बॅट घ्यायची. अजून 800च्या पुढे काय लवकर बोली लावा. 800 रुपये एक. आला का 5000? 800 रुपये 5000 रुपये. अरे वा. ही बॅट मित्रांनो खरंच तुम्हाला सांगतोय, जी तुमच्या मुलाने जर का ती बॅट घेतली ना आणि त्याच्याने रन बनवल्या, तुमचा मुलगा, मी तुम्हाला सांगतो, इंडिया काय तुमचा पोरगा जगाला खेळेल, जगाला रिप्रेझेंटेंट खेळेल. 5001 कोण आहे का पुढे? 5002. 5000 दादा कोणच नाही अजून. हो दादा. कोण रे कोण? अहो ती बॅट आहे ना. काय बॅट माझी आहे. मग तुझी बॅट आहे, मग काय झालं? अहो ती माझी बॅट मला परत द्या. अरे पण तू दान केलीस ना ती बॅट, मग आता तुला कशी भेटणार? पण बरं ते 500 ती मी 700 रुपये दे. नाही नाही असं नसतं. गणपती बाप्पाची बॅट झाली ती आता तुला काय ती बॅट मिळत नाही. चला तो 5000 दिला. आपले कोण आहे ते? या सुधाकर काय जोशी. या सुधाकर जोशी यांच्याकडे आपली ही बॅट सोल्ड आउट झालेली आहे. 500 रुपयाची बॅट आपण 5000 रुपयाला या ठिकाणी गणपतीचे दान करून 4500 रुपये प्रॉफिट आपण कमवलेले आहेत आपल्या समाज कार्यासाठी, समाजसेवेसाठी. पुढची जी गोष्ट आहे ते आपण बघूया. आता पुढची हा सोन्याचा हार. मित्रांनो याची किंमत आहे 2.25 लाख रुपये. आता हा जो हार आहे मित्रांनो, त्याचं वैशिष्ट्य मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, पण पहिला आपण याची बोली लावायला सुरुवात करूया. 2.25 लाख एक. 2.25 लाख दोन. किती? 270. ओ दादा आम्ही 325. 3,25,000 मित्रांनो. काय नाव काय तुमचं? मधुकर यांचं नाव. मधुकर यांनी 3.25 ची बोली लावली आहे. 3.25 एक. 3.25 दोन. किती? आवाज नाही ते. 358 मित्रांनो, 358 ची बोली लागली. अजून कोण असेल तर बोला. बघा त्याआधी मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो. हा हार गळ्यात घातल्याच्या नंतर आपल्या गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने दिलेला हा हार आहे. आणि त्याच्यामुळे मित्रांनो तुमची पत्नी ही पतिव्रता म्हणून तुम्हाला घोषित होईल. म्हणजे तुमची पत्नी समाजामध्ये तिला एक वेगळीच इज्जत. कसली इज्जत तर बाबा रे, खजूरवाडीच्या राजाच्या पायथ्याशी चरणाशी ठेवलेला हार हा माझ्या पत्नीने घेतला असं तुम्हाला बोलता येईल. तर मित्रांनो तुम्ही जो आहे कोण, काय त्यांचं नाव बरं? नारायण शेट्टी यांनी आपला हा हार 375 ला घेतलेला. अजून कोण आहे? 375 एक. 375 दोन. ती किती? 420 मित्रांनो. कोण आहे का? 420 एक. 420 दोन. फायनल 420. ओके चला 420 ला आपण सॉर्ट आउट करतोय हार. मित्रांनो तुम्ही काय नाव, काय तुमचं नाव काय? सकाराम कापसे यांनी हा हार जो आहे, ह्यांना हा हार सॉर्ट आउट झालेला आहे मित्रांनो. आता मित्रांनो येते पुढच्या आपल्या गोष्टीकडे. पुढची काय? बाईक. मित्रांनो बाईक, ही बाईक आताच लॉन्च झालेली आहे. आपल्या एका भक्ताने ही बाईक ही दान केलेली आहे गणपतीच्या चरणी. आणि ही बाईक मित्रांनो ह्याचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याच्या आधी आपण बोली लावायला सुरुवात करू. ह्या बाईकची किंमत आहे 1,15,000 रुपयेची बाईक आहे मित्रांनो. काय स्कूटी आहे ती. आणि आता ह्या स्कूटीची आपण बोली लावायला सुरुवात करूया. चला बोला. 1,16,000 एक. 1,16,000 1,30,000. 31. काय नाव? सरस्वती शिंदे. 31. सरस्वती शिंदे यांनी 31 ची बोली लावलेली. बोला 31 एक. 31 दोन. 1,60,000. 1,60,000. 160. आपले काय यांचं नाव काय तुमचं? राधिका जंगम. चला राधिका जंगम 160. राधिका जंगम. या गाडीची तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो. ही गाडी मित्रांनो तुम्ही चालवली, तुम्हाला ती गाडीची पूजा पण करायला लागणार नाही, कारण पूजा ऑलरेडी झालेली आहे. आपल्या राजाच्या चरणी गाडी लीन झाली, पूजा ऑलरेडी झाली आहे. फक्त तुम्हाला ही गाडी घेऊन जायचं. ह्या गाडीचा कधीच हादसा होणार नाही, कारण गणपतीची फोटोची मूर्ती का काय तुम्हाला लावायची गरज नाही. ही गाडी तुम्हाला डायरेक्ट गणपतीकडून आलेली आहे. आणि असंच समजा तुम्ही आपल्या या खजूरवाडीच्या राजाने तुम्हाला ही गाडी भेट दिलेली आहे. आता पुढे आपण बोली लावूया.
चला 1,60,000 एक, 1,60,000 दादा 2. 2 लाख किती? 2 लाख 2 लाख 2 लाख 2 लाखाची बोले. काय नाव काय तुमचं? माझं मनोज शिंदे. मनोज शिंदे बसा. ही गाडी मनोज शिंदे यांनी 2 लाखाची बोली लावली. आपण पुढे घेऊयात. 2,01,000, 2,02,000, 2,03,000. तर ही गाडी आपली जी आहे मनोज शिंदे यांना जाते. बोला गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. चला ही गाडी द्या त्यांना. त्या आपल्या मनोज शिंदे यांनी ही गाडी घेतलेली आहे. मनोज शिंदेजी, तुमचं कधी नुकसान होणार नाही, ऍक्सिडेंट वगैरे कधीच काय नाही. आणि काय गणपतीला वगैरे पूजाची गरज नाही. गणपतीकडून पूजून आलेली तुम्हाला गाडी आहे. आणि आता पुढची आपण बोली लावूयात. तर कसा वाटला मित्रांनो हा व्हिडिओ? मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या मागे उद्देश माझा तुम्हाला एकच आहे, जो मी काल सांगितलाय. तुम्ही एखाद्या देवाला नवस करता आणि सांगता की मी तुला हे देईल, मी तुला ते देईल, एखादी वस्तूच आपण बोलतो. आपण कधीच असा नवस नाही करत की बाबा रे तू मला हे दिलंस ना देवा की मी 10 लोकांना जेवायला देईल ज्या उपाशी आहेत. तुम्ही असा नवस कधीच नाही करणार. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला आहे ना धर्माच्या नावाखाली, देवाच्या नावाखाली घाबरवलं जाते. मी कालच्या व्हिडिओ सविस्तर सगळं सांगितलंय. तुम्ही पाहिला नसेल, मला असं वाटतं कालचा व्हिडिओ पण पहा. पण कसं आहे ना, देव हा आपल्यावर कोपेल ही भीती जी आपली असते ना, त्याच्यामुळे आपल्याला समाजामध्ये या धर्माच्या नावाखाली आपल्याला ही भीती आपल्या मनामध्ये सगळ्या पूर्वजांपासून पेरून ठेवलेली आहे की देवाला जर का तू हे नाही केलंस, देवाला नवस बोललास, तू दिलं नाहीस, अरे मग तू देव तुझ्यावर कोपेल. जसे आपले आई वडील असतात तसा आपला देव असतो. तो आपल्याला समजून घेतो. आपण देवापेक्षा मोठे आहेत का रे? देव आपल्यापेक्षा मोठा. देवाने आपल्याला घडवलं. या जगातल्या सगळ्या वस्तू गोष्टी ह्या ज्या आपण त्याला द्यायच्या बोलतो ते देवाने आपल्याला दिल्यात. आपण काय त्याला देणार? देव आपल्याकडून एकच अपेक्षा करत असतो की बाबा रे तू माझ्याकडे येतो, जे तुला मागायचंय तू मागतोस आणि मी तुला देतोही. पण मी तुला मार्ग दाखवू शकतो, मी तुला तो रस्ता दाखवू शकतो की या रस्त्यावर चालायचंय तुला. एखादी वाईट गोष्ट झाली की आपण देवालाच क्रेडिट देतो. एखादी चांगली गोष्ट झाली की तरी आपण काही जे नवस करतात ते देवाला देतात. जे नवस नाही करत ते स्वतः बोलतात मी माझ्या कर्तृत्वाने झालेलं. आणि त्याच्यामुळे कसं आहे मित्रांनो, पुरातन काळामध्ये ह्या जे तपश्चर्या वगैरे सगळ्या गोष्टी करत होते साधू संत, ते देवाला खुश करण्यासाठी म्हणून, देवाला खुश करण्यासाठी. हा शब्द नीट लक्षात घ्या. एखादा चित्रपट पहा किंवा काय, साधू संत हे नव्हते बोलत की मी तुला साखर देईल, मी तुला दागिने देईल. पण साधू संत कुठली वस्तूची हे नव्हती करत. मी तपश्चर्या करेल. आज आपल्याकडे वेळ नाही आहे तेवढं तपश्चर्या करण्यासाठी म्हणून आपण काय करतोय की बाबा रे चल तपश्चर्या काय, मी हे खरेदी करेल आणि देवाला देईल. अरे तो माझा गणपती बाप्पा ज्याने कुबेराचा माज उतरवला होता त्याला आपण वस्तू देऊन कसं खुश करणार, हे तुम्ही गोष्ट लक्षात घ्या. देवाला तुम्ही जर का समोर येऊन विचारलं, देव तुम्हाला काय बोलेल माहिती आहे का? की बाबा रे तू एखाद्या गरीबाला ना जेवण दे, तू बाबा रे एखाद्या उघड्या नागड्याला आहे ना कपडे दे, तू एखाद्या आहे ना ज्याला जो बेघर आहे त्याला घर दे. ह्या गोष्टी जर का तुला पॉसिबल असतील, तुझी तेवढी ऐपत असेल तर ते त्याला दे असं देव सांगेल. आपण काय करतो, अरे नाही आपण कुठल्या तरी मंडळाला दिलं, तो मंडळ सामाजिक कार्य करत असतो आणि आपण हे अपेक्षा करून त्या मंडळाला किंवा कुठल्या तरी संस्थेला देतो. आणि मग त्याच्यानंतर ते ट्रस्ट काय करतं, बाबा रे तुम्ही कधी जावा, तुमच्यावर जेव्हा परिस्थिती येते ना तेव्हा मला असं वाटतं तुम्ही आजमावा या सगळ्या ट्रस्टला, या सगळ्या मंडळांना. जेव्हा तुमचं कोणाचं ऑपरेशन असतं, तुमच्याकडे पैसे नसतात ना, तेव्हा काही लोक जे गुगल पे बारकोड घेऊन फिरत असतात व्हिडिओज वगैरे काढून, आम्हाला मदत करा, आम्हाला मदत करा. भरपूर ट्रस्ट आहेत, हे भरपूर मंदिर आहेत, तिकडे तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला कोणीच मदत करत नाही, कोणी तिकडे उभा करत नाही. आणि ह्या सगळ्या लोकांनी अनुभव घेतलेला आहे, प्रत्येक मंडळाचा, प्रत्येक ट्रस्टचा, प्रत्येक NGOचा. हे लोक कधीच मदत करत नाही, हे फक्त आपले खिशे भरतात. तुम्ही असा विचार करून जर का डोनेट करणार असाल की बाबा रे मला वेळ नाहीये तर माझ्या पैशाने ते लोक जेवण बनवून ते समोरच्याला देतील, असा विचार कधीच करू नका. जर तुमच्या डोळ्याने तुम्ही पाहताय की बाबा रे ते खरंच देत आहेत तर तुम्ही द्या. पण तुम्ही जर का तुमच्या डोळ्याला माहिती आहे कधी आम्हाला दिसलंच नाहीये, मग तुम्ही स्वतः बनवा ना. काय जेवण वगैरे बनवायचे, तुम्हाला अन्नदान हे पुण्यदान वाटत असेल तर स्वतः बनवा, स्वतः रस्त्यावर येऊन वाटा, त्यात खरं पुण्य आहे. स्वतः रस्त्यावर येऊन कपडे वाटा, स्वतः रस्त्यावरून चादरी वाटा, स्वतः सगळ्या गोष्टी करा. आता बघा हे मोठमोठे लोक जे दान करतात ना, ते दान कशाला करतात, बाबा रे माझा ब्लॅकचा व्हाईट व्हायला पाहिजे म्हणून. त्यांच्या मनात काय असता, श्रद्धा भावना काय नसते. आज हे अंबानी जे आहेत ते आता काय 10 दिवस जेवण वाढलं. अंबानी ह्या पूर्ण आशिया खंडातल्या लोकांना ना जेवण देऊ शकतात रोजचं. हे अंबानी सगळ्या गोष्टी करू शकतात, पण त्यांना फक्त काही गोष्टी दाखवायच्यात म्हणून करतात ते. आणि त्याच्यामुळे मित्रांनो मला तुम्हाला हेच सांगायचं, बघा लोकांच्या हातात सगळ्या गोष्टी असतात पण ते लोक कधीच करत नाही. आणि ज्या लोकांच्या हातात काही नसतं, पैसा नसतो ना, त्यांच्या मनात एक भावना असते. आपल्यासारखं मला वाटतं बऱ्याच तुमच्यापैकी लोक असतील ज्यांची भावना असते लोकांना मदत करण्याची, पण तुमच्याकडे काय नसतं. आणि ज्यांच्याकडे अफाट पैसा आहे ना त्यांच्याकडे ना भावना नाही आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट ही सांगतोय जी नीट लक्षात घ्या. तुम्ही या गणपतीला, तुम्ही या देवांना, तुम्ही या सगळ्या मंडळांना, ट्रस्टींना जे पैसे देतात ना ते देऊ नका. ह्या अगदी चुकीचं आहे. तुम्ही स्वतःच्या हाताने, तुम्ही ना मंदिरात आणि या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही ना 5,000 रुपये देताना तुम्ही स्वतःच्या हाताने 500 रुपयाचं जरी जेवण कोणाला दिलं किंवा काय दिलं ते पुण्य तुम्हाला लागेल. ही गोष्ट नीट लक्षात घ्या.
तुम्हाला जर का माझा हा व्हिडिओ पटत असेल तर मित्रांनो नक्की हा सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि या गोष्टी नीट तुम्ही समजून घ्या. आज आपण पोलिसांना पण घाबरतो, पण पोलीस हे जे आहेत ते आपल्या मदतीसाठी आहेत. पोलीस जे आहेत ते आपलेच बांधव आहेत, ते जे आपल्या सुरक्षतेसाठी आहेत. आपल्याला ह्या समाजाने घाबरून ठेवले, अरे पोलीस, अरे घाबरलो, अरे पोलीस आपलेच मित्र आहेत, त्यांना घाबरायचं काय आहे. तसंच आपल्याला धर्माच्या आड, अरे हे नाही केलंस तर हे होईल, अरे ते नाही केलंस तर ते होईल, म्हणून देवाला पण आपल्याला घाबरून ठेवलेलं आहे. मित्रांनो हा देव पण आपल्या आई वडिलांसारखाच आहे असं मी तुम्हाला सांगितलं. आणि जसं आपल्या आई वडिलांबरोबर आपण राहतो तसंच आपण देवाबरोबर राहिलं पाहिजे, माझं हे मत आहे. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी स्वतः, तुम्हाला वाटेल मी नास्तिक आहे, मी नास्तिक नाही. मी स्वतः आमचा खंडोबा, आमचे कुलदैवत, आपले सगळ्यांचेच खंडोबा, महाराष्ट्राचे कुलदैवत, त्यांना मी मानतो. माझ्या घरामध्ये ते त्यांच्या मूर्त्या, त्यांच्या तर सगळ्या प्रतिमा आहेत. माझ्या घरात इथे साईबाबा आहे. मी सगळ्या देवांना मानतो. मी रोज रात्री झोपताना फक्त जमिनीवर हात ठेवून 4-5 देवांची नावं घेतो. माझ्या कुलदैवाचं नाव, माझ्या साईबाबांचं, माझ्या स्वामी समर्थांचं नाव, ह्या गुरुदेव दत्तांचं नाव मी घेतो, माझ्या कुलदैवतेचं नाव घेतो आणि मी रात्री झोपतो. एवढा सुंदर अनुभव ना मित्रांनो. बाकी हे देव कधीच बोलत नाही माझ्याकडे या अगरबत्ती लाव, माझ्याकडे हे चढव, ते जाळ, कधीच नाही बोलत. ही फक्त एवढी छोटी गोष्ट केली ना तुम्ही तुमच्या या बिझी शेड्यूलमधून. आणि जर तुम्हाला समाजकार्य करायचं असेल तर स्वतःच्या हाताने करा. हे दान धर्म करू नका अशी. ह्या सगळ्या गोष्टी आता फ्रॉड आहेत. कलियुग आहे, या कलियुगामध्ये कोण कोणाचं नाही आहे. म्हणून तुमच्या हाताने, स्वतःच्या हाताने जर का दान केलं ते अजून जर तुम्हाला ते फळेल. मला हेच तुम्हाला सांगायचं आहे. बाकी मित्रांनो देवाला घाबरू नका. देवाची हाक ही स्वतः तुम्ही जसं आईवडिलांना प्रेम करता तसं देवाला हाक मारा. बस देव तुमच्यावर फिदा आहे, देव तुमच्यावर प्रेम करणार आणि देवाला पण हेच हवं असतं. म्हणून तुम्ही या बाकीच्या लोकांच्या नादाला लागू नका. धर्माच्या नावाखाली तुम्हाला जे काय घाबरवण्याचं काम चालू आहे, मला असं वाटतं तुम्ही घाबरू नका. एवढंच सांगेल. तुर्तास सांगतो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. आणि तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, ही हात जोडून विनंती आहे. म्हणजेच माझे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओज पाहायला मिळतील. तुर्तास सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.